महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू करण्यात आली आहे। आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे। 2 दिवसांमध्ये महापालिकेने 30हून अधिक कॅफे शॉपची तपासणी सुरू केली आहे। मागील आठवड्यामध्ये विश्रामबागेतील एका कॅफे शॉपमध्ये गैरप्रकाराची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली आहे। आज तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील 2 कॅफे शॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली। याचबरोबर सदर कॅफे शॉप हे परवानाधारक आहेत किंवा नाही, तसेच कॅफेमध्ये अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत का याबाबतची सखोल माहिती या पत्रकाकडून घेण्यात आली। या 30 कॅफे शॉपच्या तपासणीमध्ये कॅफे शॉपना महापालिकेचा व्यवसाय परवाना नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे अशा विनापरवाना सुरू असणाऱ्या कॅफे चालकांना 7 दिवसांची नोटीस बजावण्यात आली आहे। 7 दिवसांमध्ये कॅफे चालकांनी महापालिकेचा व्यवसाय परवाना काढून घ्यावा, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाईल असे या नोटीसीत म्हटले आहे। या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे, धनंजय कांबळे आणि कर्मचारी सहभागी झाले होते। दरम्यान 7 दिवसांनंतर महापालिका क्षेत्रात विनापरवाना कॅफे शॉप आढळून आल्यास अशा कॅफे शॉपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिला आहे। हे वरती आणखीचे बघा। अच्छा, तुम्हाला हे करण्यासाठी बाकीचं आत वगैरे काही नाही, आम्ही जायला काही सोर्स नाही। म्हणजे हे फार आधीपासूनच बंद केलेलं होतं आणि माहिती होतं हे असं होतं, पण लाईफ डिपार्टमेंट पण बंद करून टाकलं। तुमचं नाव काय? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने शहरातल्या विविध कॅफे आणि परवाने जे व्यवसाय आहेत त्यांची परवाने तपासणीची मोहीम करण्यात आली आहे। महापालिकेतर्फे एक सर्व व्यावसायिकांना एक आवाहन आहे। महापालिकेचे आपला व्यवसाय करताना महापालिकेचा परवाना आपण काढून घेणं आवश्यक आहे। असे जे विना परवाना चालू असलेले कॅफे किंवा इतर व्यवसाय आढळले असेल त्यांना आम्ही प्रथम 7 दिवसांची नोटीस देतो आणि जर त्या कालावधीमध्ये त्यांनी परवाना काढून घेतला तर ठीक आहे, अन्यथा त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई महापालिकेतर्फे करण्यात येईल। तरी माझं सर्वांना आवाहन आहे की त्यांनी परवाना काढून आपला व्यवसाय करावा आणि सर्व महापालिकेला सहकार्य करावे।